नशिबी असे उघडत. मला नाहीये विश्वास त्याच्यावर. कोण बाबा बाबा नाहीये तो, कोण स्वामी नाहीये. सर, मराठी प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणी निर्माण होते. 30 वेळेला एक मोठा मोस्ट अवेटेड मूवी रिलीज होतोय, पायवाटाची सावली. शीर्षक थोडं वेगळं आहे, काय सांगाल या सिनेमाबद्दल? याचं असं आहे की एक वेगळी स्टोरी आहे. हे नॉर्मल आपलं जे पिक्चर होतात म्हणजे बॉय मीट्स गर्ल, पैसेवाले हिरो, गरीब हिरोईन, हे सर्व याच्यामध्ये ते म्हणजे फॉर्म्युला आम्ही यूज नाही केलं या पिक्चरमध्ये. त्याच्यामध्ये एवढं दाखवलं आहे की तुम्हाला विश्वास असतो त्या गोष्टीवरती, वस्तूवरती, ते कसं म्हणजे सिद्ध होतं, म्हणजे ते नैसर्गिक म्हणजे काहीतरी म्हणजे चेंजेस येतात. तर हे म्हणजे फिलॉसॉफिकल पिक्चर आहे. त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी पण आहे, पण प्रेमाला म्हणजे काय म्हणजे आता पूर्ण इम्पॉर्टन्स दिला नाही. प्रेमापेक्षाही जास्त दुसरे काहीतरी वस्तू असतात त्यांच्यावरती लक्ष दिलं आहे की एक फेलियर माणूस संताची पदवी त्याला कशी काय मिळते. म्हणजे म्हणजे जगात म्हणजे त्याला कोणी विचारत नव्हतं, लोक शिव्या घेऊन हटत होती, आणि तो जाऊन मग संत होतो आणि मोठा संत होतो. आणि तो शेवट पावतच म्हणत राहतो की मी चमत्कार नाही करत. मी म्हणता एवढे चमत्कार होत आहेत, मग तो मी नाही करत. तर त्याचं म्हणणं असंच होतं की म्हणजे चमत्कार स्वतः परमेश्वर करतो, त्याचं रस्त्यावरचं मदारी करतो. माणसाच्या हातात चमत्कार करणं नाही, पण तरी एवढे चमत्कार होतात. आणि तो शेवटी जाऊन जेव्हा पाऊस पडत नसतो, विजा कडकडतात, हे सर्व होतं, पण पाऊस नाही पडत, तर तो देवाकडे असा हात वर करतो की ऐक माझं, आणि तेव्हा पाऊस पडतो. तर ते म्हणतात हा चमत्कार नाही आहे की तू वरती हात केला आणि म्हणजे देवाला सांगितलं पाऊस पाड, पाऊस पडला. आणि मग त्याला बदनाम पण करतात. म्हणजे हे फार म्हणजे कॉम्प्लिकेटेड स्टोरी, पण हे बघण्यासारखी आहे. मी तुम्हाला थोडंसं त्याची झलक दाखवीन आता. हेच म्हणेल मी प्रेक्षकांना हेच म्हणणार आहे की तुम्ही वर्षानुवर्षापासून पिक्चर बघता, लव्ह स्टोरी बघता, एंटरटेनमेंट बघता, मारामारी, सेक्स, जे काय सर्व बघता. आता तुम्हाला चेंज व्हायला पाहिजे. ते पुराणे फॉर्म्युले आता नाही चालणार, कारण सर्वांचं आता AI आलं, हे आलं, तर सर्वांचे आता म्हणजे डोकं म्हणजे हे झाले, इंटेलिजंट झाले. तर आता तुम्ही असा पिक्चर बघा की तुम्हाला विचार करायला तो मजबूर करेल. तुम्ही विचार करायला लागाल की हे दाखवलं हे सर्व खरं आहे की नाही. कारण जेव्हा तो म्हणतो की बाई त्याला म्हणते की तू उपास ठेवतोय, तुझं भूक आणि काय म्हणतात त्याला क्लाउड्स, त्याचा काय संबंध आहे. त्याला पहिले तर त्यांनी हिंदीमध्ये लिहिलं होतं की तेरे भूख से बादल में संबंध क्या है. तर त्याचाही प्रश्न असतो ना की बाई यांचं काय रिलेशन आहे की मी भुका राहिलो तर क्लाउड्सला फरक पडणार आहे की नाही पडणार आहे. मी देवासमोर हात जोडून मागितलं देव मला प्लीज 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 असं करून दे, तर देव ऐकेल ना. म्हणजे काय तुमचं काय यांचं काय कोणाचं आहे. देव ऐकतो. लोक मस्जिदीत जातात, नमाज पडतात, तर देव त्यांचा अल्ला ऐकतोय. हे पिक्चर पायवाटाची सावली एक वेगळी सिनेमा आहे. ही नॉर्मल म्हणजे जे असतं स्टोरी स्क्रीनप्ले तसं नाही आहे. तर हे तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये जाऊन बघाल तेव्हा तुम्हाला कल्पना होईल की वेगळे पिक्चर पण कसे असतात. त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण आहे आणि तुम्हाला विचार करायला तुम्हाला मजबूर पण करणार आहे. आणि तुम्ही जेव्हा उठाल पिक्चर संपल्यानंतर तर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन वाटेल की हा हे काहीतरी नवीन बघितलं आहे. त्याच्याकरताच मी म्हणजे आग्रह करणारे लोकांना की जाऊन तुम्ही थिएटरमध्ये बघा. पहला रिजल्ट वॉज द मैसेज. जो मैसेज हम कम्युनिकेट करना चाहते हैं आज की तारीख में, जो पिक्चर आउन से गलत पिक्चर है, बट एक समथिंग डिफरेंट ऑफ बिट सिनेमा, अच्छा सिनेमा, मैसेज वाला सिनेमा. तो एक मैसेज अच्छा लगा जो आज के जनरेशन के लिए इम्पोर्टेंट है अगर लोग जाके देखें तो. दूसरा म्यूज़िक. सो म्यूज़िक हैज़ बीन डन बाय मिस्टर अमित विश्वास जी, जिन्होंने ही इज द सन ऑफ लेजेंडरी अनिल विश्वास जी.
फर्स्ट टाइम मराठी में म्यूजिक दे रहे हैं, एंड यू विल गेट टू हियर द सेम मेलोडी जो मराठी में वही मेलोडी आपको सुनाई देगी। तो दैट इज द मेन यूएसबी और मेन थिंग जो हमको अच्छा लगा कि उनके साथ एसोसिएशन हो जाए और ये पिक्चर हमको करें। सर एक सवाल ये भी है कि हमने 2025 का अगर बॉक्स कलेक्शन देखा है तो हाँ। कोई भी मूवी हिट नहीं हुई है, अगर हुई तो ज्यादा नहीं हुई है। मराठी में एक ऐसा मूवी आ रहा है, आपको क्या एक्सपेक्टेशन है और क्यों मराठी व्यूअर जो है वो थिएटर में नहीं आ रहे? जैसा ये गलती हमारी है, मैं तो ये बोलूँगा, क्योंकि हम लोग जो हमारे मराठी ऑडियंस है वो थिएटर में नहीं जाते, बिकॉज गलती उनकी भी इतनी नहीं बोलना चाहिए, बिकॉज उनके पास ऑप्शंस अवेलेबल है। उनके पास हिंदी फिल्म्स है, बिग स्टार कास्ट की, उनके पास हॉलीवुड फिल्म्स है, तो वो कंपैरेटिवली और टिकट का रेट वही है सेम तीनों के लिए, तो वैल्यू फॉर मनी वो लोग उसमें देखते हैं और हम लोग जा नहीं पाते। मैंने गलती बोली तो गलती इसमें क्या होता है, सपोर्ट नहीं मिलता मराठी इंडस्ट्री को, मराठी लोगों से। जो साउथ में या नॉर्थ में देखा जाए भोजपुरी सिनेमा, वहाँ पे लोग सपोर्ट करते हैं अपने लोकल इंडस्ट्री को। वहाँ पे कोई भी बड़ी पिक्चर लगी होगी, मेरे सामने लोकल पिक्चर लगी होगी, लोकल लैंग्वेज की रीजनल फिल्म, वहाँ के ऑडियंस जाएगी। मराठी में मुझे लग रहा है कि इतना सपोर्ट नहीं आ रहा है, जैसे उसके कारण ही मराठी का बॉक्स ऑफिस कलेक्शन इज गावात झालेली गडावरती झालेली आहे आणि त्यात गावातला गोडवा आहे। सिनेमामध्ये ना तुम्हाला गावातलं हिरवळ दिसेल, गावातली घरं दिसतील, भाकरी दिसेल, चटणी दिसेल, एक गावाचा गोडवा पण आहे आणि पायवाटची सावली म्हणजे तिकडे शेतामधून जाणारे रस्ते पण आहेत आणि एक घराची स्टोरी आहे ती। आणि कसा आपण तिकडे जाऊन उपवास करतो तर तुम्हाला तर गावातला गोडवा मिळेल, तर ती पायवाटची सावली ते त्याला अनुसरून सरांनी हे केलंय आणि एक चांगला मेसेज आहे। तो मेसेज तुम्ही सिनेमा बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली पायवाटाची सावली काय होती। मेसेज हाच आहे की तुम्हाला एक डिफरंट सिनेमा बघायचा आहे, एक सिनेमा जो तुम्हाला विचार करायला मजबूर करतो, जो सिनेमा तुम्ही बघता तुम्ही एंटरटेन पण होता आणि तुम्हाला म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्ही विचार पण करता, असा सिनेमा बघायचा आहे। तर प्लीज या आणि बघा।